शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान पुण्याकडून नाशिककडे जाणारा अवजड हायवा ट्रक विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर धडकून अपघात झाला। सदरची घटना पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे झाल्यानंतर दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती। राजगुरुनगरकडे चाललेल्या हायवा चालकाचे नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडर तोडून चाकण बाजूकडे चाललेल्या कंटेनरला धडकल्यानं हायवा चालक जखमी झाला। हा अपघात शनिवारी शिरोली घाटमाथ्यावर दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडला। या विचित्र अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर होलेवाडी बायपासपासून भामपर्यंत वाहतूक ठप्प झाली। तब्बल 3-4 तास झालेल्या वाहतूक कोंडीने अनेक वाहन चालकांची खरपुडी मार्गे तर दावडी शेलपिंपळगाव मार्गे आळंदी अथवा चाकण मार्गाचा वापर केला। काही वाहन चालकांनी वाकी काळूस मार्गाचा वापर केल्यानं या ग्रामीण रस्त्यावर देखील वाहनांची वर्दळ पाडल्याचे चित्र पाहावयास मिळाले। दुपारी 4 नंतर कोंडी फुटून पुणे नाशिक महामार्ग पूर्ववत सुरू झाला।